राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी नागपुरात ठाकरेंची शिवसेना आज रामरक्षा आंदोलन करणार आहे। आज संध्याकाळी 4 वाजता नागपुरात हे आंदोलनाला सुरुवात होईल। यासाठी स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील। यावेळी उद्धव ठाकरे मंदिरासमोरच रस्त्यावर छोटेखानी सभा घेतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामनगरच्या राम मंदिराचे आजीवन सदस्य आहेत, त्यामुळे या आंदोलनाची विशेष चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे नागपुरातील रामरक्षा आंदोलनामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। त्यामुळे आज नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठाकरेंच्या या आंदोलनाला भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांनी आव्हान दिलंय। नवनीत राणा अमरावतीमध्ये हनुमान चालीसा आंदोलन करणार आहेत आणि त्यानिमित्तानं आता नागपुरात होणाऱ्या ठाकरेंच्या आंदोलनाला दिवसणारे पोस्टर्स नवनीत राणा यांनी नागपुरात लावले। नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये नवनीत राणांकडून हे होर्डिंग्स लावण्यात आले। दरम्यान एकीकडे नागपुरात नवनीत राणांनी ठाकरेंना दिवसणारे होर्डिंग्स लावलेत, तर दुसरीकडे नागपुरातच ठाकरेंच्या शिवसेनेला रामरक्षा आंदोलनाचे होर्डिंग्स लावू दिले जात नाहीत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। त्यावर उत्तर देताना मुंबईत आंदोलनावेळी आपल्यालाही त्रास झाल्याची प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे। होर्डिंग लावू द्यायचे नाही, बॅनर लावू द्यायचे नाही, परवानग्यांचा विषय आहे। जे जे काही गोष्टी करणं शक्य आहे त्या जरी होत असल्या तरीही हा रामरक्षा आंदोलन हिंदुत्वाचा जो आहे तो आम्ही तडीसने पूर्ण करू। मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करत, तुम्ही नागपूरपर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमचे अमरावती आणि हनुमानगडी, कोणी आमचे जिल्ह्यात आले तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच। या आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालीसाचं पठण सुद्धा करू। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमध्ये होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाचं निमंत्रण दिलंय। मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले तर काल मोहन भागवतांनाही राऊतांनी पत्र पाठवलंय। नागपुरातील या आंदोलनाला उपस्थित राहण्याची भागवतांना राऊतांनी विनंती केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याहीपेक्षा एक रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं। भाजपकडून नागपूरमध्ये ठाकरेंच्या या आंदोलनासाठी पोस्टर्स लावून देत नसल्याचा आरोप राऊतांनी केलाय। यावर भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारींनी पलटवार केलाय। राऊत स्वतः प्रसिद्धीसाठी भाजपवर खोटे आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। उगीचाच अशा प्रकारचा दुष्प्रचार करणं म्हणजे ही सस्ती लोकप्रियता आहे आणि हाही असू शकते की संजय राऊत साहेब यांनी नागपूरच्या ठिकाणी छोटा नागपूर बिहारला तर निवेदन नाही केलं की आंदोलन इकडे आणि निवेदन तिकडे केलं आणि त्यांनी नाकारलं असेल की जिथे आंदोलन आहे तिथेच होर्डिंग लावा, असाही प्रश्न उद्भवू शकते। ठाकरेंनी रामरक्षा म्हणावी हा मोठा विनोदच आहे अशा शब्दामध्ये रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे, तर किशोरी पेडणेकरांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे। जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं पाऊल बोलावं हे हास्यास्पद आहे ना, लोकांना कळतं सगळं। रामरक्षा का रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे, हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ, काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं, म्हणून काही करा राव, लाज बाळगा। शरद पवारांची राष्ट्रवादी पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात असताना भाजप पक्षश्रेष्ठींकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी राष्ट्रवादीसोबतच सत्तेत सहभागी व्हावं लागेल अशी अट टाकली आहे। तर सत्तेत 2 स्वतंत्र राष्ट्रवादी नको अशी भाजपची भूमिका आहे। अजित पवार हयात असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील राष्ट्रवादीमध्ये विलीन करून घेणार होते अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। मात्र आता पक्षाची सूत्र हातात असलेल्या सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादीच्या या विलीनीकरणाला विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
नीट पेपरफुटी आणि परीक्षांमधील घोळाविरोधात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचं दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण सुरू आहे. काल त्यांच्या उपोषणाचा 20वा दिवस होता. वांगचुक 28 जून रोजी कॉंग्रेस जनता पार्टीनं सुरू केलेल्या या आंदोलनामध्ये सामील झाले आणि तेव्हापासून ते अनिश्चित काळासाठी उपोषणावर गेले. मात्र सरकारचा एकही मंत्री, नेता किंवा पंतप्रधानांनी या आंदोलनाची अद्याप दखल घेतलेली नाही. 20 तारखेला हे आंदोलन संसदेवर धडकणार असल्यानं तोपर्यंत सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान कॉंग्रेस जनता पार्टीनं सुरू केलेल्या या आंदोलनामध्ये इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी सक्रिय सहभाग घेतलाय. काल सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला काँग्रेसने पाठिंबा दिलाय. काँग्रेसचे खासदार पवन खेडांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. सोनम वांगचुक जी के स्वास्थ्य को लेकर हम सबको चिंता है और एक बहुत संवेदनहीन सरकार ऊपर बैठी है जो लोकतांत्रिक विरोध की भाषा को नहीं समझती. ऐसी सरकार के सामने विरोध का तरीका बदलते रहना चाहिए. हमें इनकी चिंता है स्वास्थ्य की, जो बच्चे बैठे हैं उनकी भी, कि आप अपनी जान को जोखिम में डालकर इस सरकार से कुछ हासिल नहीं कर पाए. सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे दिल्लीमधल्या जंतर मंतरवर काल पोहोचल्या. यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान 20 जुलैच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची प्रतिक्रियाही सुप्रिया सुळेंनी दिली आहे. हा कोणताही राजकारणाचा विषय नसून ही मोठ्या युद्धाची छोटी सुरुवात आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मोठ्या युद्धाची छोटी सुरुवात आहे. ही ठिणगी पडली आहे, ह्याचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही. आताच सरकारने जागं व्हावं. मी भारत सरकारला विनम्रपणे विनंती करते की या विषयात लक्ष घाला. याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य युवा पिढी, जो पुढचा भारत घडवणार आहे. त्याच्यामुळे भारत सरकारने याची तातडीने नोंद घ्यावी याची आम्ही मागणी करतो. नीट पेपरफुटी विरोधात सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेचे नेते अमित ठाकरे आज जंतर मंतर इथे जाणार आहेत. सकाळी अमित ठाकरे वांगचुक यांची भेट घेऊन त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देतील. या भेटीला मनसेचे काही नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 20 दिवस झाले त्यांनी काही खाल्लं नाही आहे, फक्त पाण्यावर आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अख्खा देश एकत्र उभं राहायला पाहिजे. त्यांचा तो आवाज मला वाटतं केंद्रापर्यंत पोचला पाहिजे. 50,000 सैन्यांसाठी मला वाटतं त्यांनी एक जो आतनं एक हिटेड टेंट असतो, तुम्हाला बर्फात थंडी नाही वाजणार, ह्याच्यासाठी त्यांनी काम केलं आहे. शेतकऱ्यांसाठी, तिकडच्या लडाखच्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला जेव्हा त्यांना पाणी नव्हतं मिळत तेव्हा बर्फाचं एक काहीतरी स्कल्पचर उभं केलं, ज्याच्यातनं काहीतरी त्यांच्या क्रॉपसाठी जेव्हा पाणी लागतं ते त्यांना मिळतं. असे अनेक विषय मला वाटतं वांगचुक सरांनी केले आहेत. आणि तो माणूस आज 20 दिवस जेवला नाही आहे. तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील सोमवारी नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तसंच सुतोवाल सुषमा अंधारे यांनी केलंय. तसंच रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्कात आदित्य ठाकरेंनी जंतर मंतरवरील या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. देशात हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप करत तरुणांचा आवाज होण्यासाठी आदित्य ठाकरे एल्गार पुकारत आहेत. तिथेही उद्धव ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे 11:30 वाजता येतील. त्यांच्या काही भेटीगाठी आहेत इथे आणि 4 वाजता ते रामनगर येथील राम मंदिराकडे रवाना होते. आणि विदर्भातल्या विविध भागातून कार्यकर्ते, रामभक्त, शिवसैनिक इथे उपस्थित राहतील. 20 तारखेला जो मार्च निघणार आहे त्या मार्चसाठी जो सोनम वांगचुकजींच्या समर्थनार्थ मार्च आहे, त्या मार्चमध्ये माझ्या पक्षाचे नेते, संसदीय सगळे नेते इथे उपस्थित असणार आहेत आणि उद्धव साहेब सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजर असतील. 20 तारखेला पक्षाकडून उद्धव साहेब किंवा आदित्यदादा हे किंवा कदाचित दोघे या आंदोलनासाठी असतील. सोनम वांगचुक यांच्या समर्थनात अनेक सेलिब्रिटी पुढे येतात. मात्र 3 इडियट्स सिनेमातील रॅन्चो हे पात्र ज्या सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे असं बोललं जातं. त्यांच्या उपोषणावर आमिर खान गप्प का असा सवाल विचारला जात होता. पण आता स्वतः आमिर खाननं यावरचं आपलं मौन सोडलंय. लंडनमधील एका फिल्म फेस्टिवलमधल्या समारोप कार्यक्रमामध्ये आमिरनं एक मोठं विधान केलंय.
3 इडियट्समधलं रॅन्चो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही. शिवाय सोनम वांगचुक यांचं सुरू असलेलं उपोषण त्यांनी लवकरात लवकर संपवावं असंही आमिर खाननं म्हटलंय. दरम्यान 2 दिवसांपूर्वीच 3 इडियट्स सिनेमातलं चतुर हे पात्र साकारणाऱ्या ओमी वैद्यनं "मैं नहीं चाहता की फुनसुक वांगडू की मौत हो" असं वक्तव्य केलं होतं. पण आता आमिरच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. Maybe that's what Chatur was thinking. But I want to tell you that neither Raju nor Abhijat, who are the two writers, nor I, we didn't know about Mr. Sonam. However, what Mr. Sonam is doing is good work in any case. He doesn't have to be based on the character of 3 Idiots for us to respect him. And the work that he does. From a factual point of view, I want to tell you that I neither. It's Raju never been nor I- clarified before this. Yeah. So, in fact, Mr. Sonam has said this. Okay. He also has said that the character is not based on him. He has also clarified. But do you have anything to say about his fasting for 19 Well, days? I think all of us are very concerned for his health and his life, and we hope that it ends well, and all of us are hoping that he ends his fast and looks after his health. साताऱ्याच्या कराडमध्ये शेतकरी संघटनांच्या वतीनं काल केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. दिल्लीतल्या जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत या आंदोलनकर्त्यांनी कोल्हापूर नागा परिसरात वाहतूक रोखून धरली होती. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत नीट परीक्षेतील अनियमिततेवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील झाल्यास अर्थ खातं हे जयंत पाटलांना दिलं जाईल असंही बोललं जात आहे आणि त्यामुळेच या भेटीगाठी सुरू आहेत का अशी चर्चा रंगते. मात्र जयंत पाटलांनी फडणवीस आणि शिंदेंच्या भेटीमागचं एकच कारण सांगितलंय. उरण ईश्वरपूर मतदारसंघातल्या नगराध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटलांनी एक्सपोज करत म्हटलं आहे. अनेक वेळा प्रत्येक मंत्र्यांकडे आम्हाला जावं लागतं. आता आम्ही जातो, आम्ही फोटो काढतो, आम्ही ट्विट करतो. जर फोटो ट्विट केले नसते तर तुम्हाला कळलं असतं का आमची भेट झाली. मी उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगीजींना भेटले. त्याच्यात काय गैर, एक लोकप्रतिनिधी 1 नेशन 1 इलेक्शनच्या कामासाठी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलो. ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, सगळ्या पक्षाचे लोक होते. आम्ही जाऊन त्याच्यात भेटलो. एका सशक्त लोकशाहीमध्ये मला खरं सांगा, मंत्री काय गुन्हेगार आहेत का की आम्ही त्यांना भेटू शकत नाही? त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले. 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले. दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले. मंत्री त्यांनी राहिलेले आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात. त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही. एक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे. शरद पवार साहेब आता एनडीए बरोबर चर्चा करतात असं ऐकलं. जयंत पाटील असेल, सुनील तटकरे असेल, ह्या वेगळ्या चर्चा करतात असं ऐकून आहे. म्हणून या चर्चेचा जो काही सारांश आहे किंवा याच्यातून जे काही निघणार आहे ते काही 2-4-8 दिवसामध्ये मला वाटतं बाहेर यायला काही हरकत नाही. मी केलेले सर्व भाकीतं आतापर्यंत खरे ठरलेले आहेत आणि म्हणून एक 8 दिवस थांबा. या भाकीताचा सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल. अनेक लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनेचा शेवट या 8 दिवसामध्ये होईल असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.